नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। हप्त्याभरात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जाहीर होतील आणि प्रचाराला सुरुवात होईल। पण कुणाला उमेदवारी मिळेल आणि आपलं नाव पहिल्या यादीत असेल का याची सर्व संभाव्य उमेदवारांना चिंता लागून आहे। मात्र भाजपमधील कोणत्या आहेत त्या 9 महिला नेत्या ज्यांना भाजप पुन्हा विधानसभेत पाठवू शकतं आणि यांचा नंबर पहिल्या यादीतच लागू शकतो, चला तर बघूयात। भाजपच्या पहिल्या यादीत नाव असू शकतं त्या म्हणजे चिखलीच्या श्वेताताई महाले। 2019 साली श्वेता महाले यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा 6810 मतांनी पराभव केला होता। त्यामुळे भाजप श्वेता महालेंना पुन्हा संधी देईल अशी शक्यता आहे। गोरेगाव विधानसभेच्या विद्यमान आमदार विद्या ठाकूर यांचंही नाव पहिल्या यादीत असू शकतं। त्यांनी 2019 साली काँग्रेसच्या युवराज मोहिते यांचा 48,000 मतांनी पराभव केला होता। गोरेगावमध्ये त्यांच्या इतका दुसरा प्रभावी चेहरा नसल्यानं यंदाही भाजप त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करेल असं म्हटलं जातंय। त्यानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप, लक्ष्मण जगताप यांच्या अकस्मात निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि त्यामुळे त्यांच्याच नावाला पक्षाची पसंती असली तरी सध्या त्यांचे धीर शंकर जगताप यांनी पक्षाकडून चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी फिल्डिंग लावली असल्याची चर्चा आहे। त्यामुळे यादीत तिथे नेमकी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे। शेवगा पाथर्डी विधानसभेच्या आमदार मोनिका रांजळे मागच्या टर्मची विजयी कामगिरी बघता त्यांना देखील भाजप पुन्हा एकदा संधी देण्याच्या तयारीत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पुढचं नाव असू शकतं पहिल्या यादीत ते म्हणजे बीडमधील केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा। बीड जिल्ह्याच्या केजमध्ये नमिता मुंदडा यांचा चांगला प्रभाव आहे, परिणामी त्यांच्या नावाची देखील पहिल्या यादीत वर्णी लागू शकते। पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या माधुरी मिसाळ सलग 3 टर्म पर्वती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकलेल्या आहेत। सध्या तरी भाजपकडून त्याच तिथं स्ट्रॉंग उमेदवार असल्यानं त्यांच्या देखील नावाची वर्णी पहिल्या यादीत लागू शकते। पण त्यांच्या विरोधात पक्षातल्या श्रीनाथ भिमाळे यांनी दंड थोपटले आहेत, त्यामुळे कुणाची वर्णी लागते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जिंतूर विधानसभेतून मेघना बोर्डीकर यांना तिकीट दिलं जाणार नाही अशा चर्चा होत्या, मात्र आपणच दावेदार आहोत आणि पहिल्या यादीत माझं नाव असेल असं मत मेघना बोर्डीकर यांनी बोलून दाखवलंय। नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे आणि नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनाही पहिल्या यादीत स्थान मिळू शकतं। त्यासोबतच दहिसर विधानसभेतून विद्यमान आमदार मनीषाताई चौधरी आणि वर्सोवाच्या आमदार भारतीताई लवेकर यांना भाजप पुन्हा संधी देईल अशी शक्यता आहे। तर या होत्या भाजपच्या महिला उमेदवार ज्यांना पुन्हा एकदा भाजप संधी देऊ शकतं आणि यांचं पहिल्या यादीत नाव असू शकतं। तर लवकरच पहिली यादी आपल्या हाती येईल, त्यामध्ये आपल्याला कळेल की कोणत्या उमेदवाराला भाजप संधी देत आहे। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि या व्हिडिओवर तुमचं मत कमेंट करायला विसरू नका। यापैकी किती भाजपच्या महिला आमदार यावेळी जिंकून विधानसभेत पोहोचतील। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।